सगळीकडे गव्हाचा हंगाम सुरू आहे। वेगवेगळे शेतकरी वेगवेगळे बी आणत आहेत आणि गव्हाची पेरणी करत आहेत। परंतु शेतकऱ्याच्या शेतात अनपेक्षित घटना घडलेली आहे। असं त्याच्यासोबत काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला अजून कोणीतरी वाचनाय चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। आनंदगाव नावाच्या एका लहानशा गावात रामजी नावाचा एक प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी राहत होता। त्याचे संपूर्ण आयुष्य शेतीतच गेले होते। रब्बीचा हंगाम सुरू झाला होता आणि रामजीने आपल्या शेतात गहू पेरण्याची तयारी सुरू केली होती। गेल्या वर्षी चांगले पीक आल्यामुळे रामजीने यावर्षी चांगल्या दर्जाचे गहू बियाणे शहरातील एका नामांकित कृषी केंद्रातून विकत आणले होते। ते बियाणे एका मोठ्या सीलबंद पोत्यात होते। यावर्षी बागायती गहू लावून चांगले उत्पन्न घ्यायचे असा त्याचा निर्धार होता। एक थंडगार सकाळ मग रामजीने बैलांना जुंपले आणि आपल्या शेतात पेरणीसाठी निघाला। मग पेरणीचे पारंपरिक उपकरण शेतात रेगा उडत ते बियाणे पेरत चालला होता। नेहमीप्रमाणे तो प्रत्येक मुठभर बियाणे काळजीपूर्वक हळूहळू टाकत होता। पण काही वेळातच त्याला त्या बियामधून काहीतरी वेगळंच बाहेर पडल्याचं जाणवलं। हे काय म्हणून त्याने लगेच बैलांना थांबवलं आणि मातीत पडलेल्या त्या वस्तूवर नजर टाकली। माती, गहू आणि धूळ यामध्ये चमकणारी एक वस्तू त्याला दिसली। उत्सुकतेने त्याने ती उचलली। ती वस्तू पाहून रामजीच्या डोळ्यांवर विश्वास बसेना। तो एक सोन्याचा चमकदार हार होता। तो साधासुधा हार नव्हता। त्याचे नक्षीकाम खूप सुंदर होते आणि सोन्याची शुद्धता लगेच लक्षात येत होती। एका गरीब शेतकऱ्याच्या हाताला अचानक इतके मोठे आणि मौल्यवान दागिने लागल्याने त्याला धक्काच बसला। परंतु याच शेतकऱ्याने पुढे असं काही तो करणार होता की याची कल्पना कोणालाच नव्हती। त्याने असं काही कृत्य केलेलं आहे की संपूर्ण देशातून, संपूर्ण महाराष्ट्रातून या शेतकऱ्याचं कौतुक होत आहे। नंतर मग या शेतकऱ्याने अशी काय कृती केली की सर्वजण आता या शेतकऱ्याचं कौतुक करत आहेत। रामजीने आजूबाजूला पाहिले। त्याचे शेत निर्जन होते। सोन्याचा हार गहू पेरण्याच्या बियांमध्ये कसा आला? त्याने पोत्याकडे पाहिलं। ते कंपनीचे सीलबंद पोते होते। हे माझ्याकडे देवानी दिलेले बक्षीस आहे की मी एवढे कष्ट करतो म्हणून, असा विचार क्षणभर त्याच्या मनात आला। पण लगेच त्याने विचार झटकला, हे माझे नाही, ज्याचे असेल त्याला परत करायला पाहिजे। प्रामाणिकपणा हीच माझी खरी संपत्ती आहे। पेरणी थांबवून रामजीने तो सोन्याचा हार एका कापडात बांधला आणि तडक गावातील कृषी केंद्रात धाव घेतली, जिथे त्याने ते गव्हाचे बियाणे विकत घेतले होते। कृषी केंद्राचा मालक शंकरराव एक भला माणूस होता। रामजीने त्याला झालेला प्रकार सविस्तर सांगितला आणि सोन्याचा हार त्याच्या समोर ठेवला। शंकररावांनीही आश्चर्य वाटले। रामजी, तुझा प्रामाणिक पाहून मला खूप आनंद झाला। पण हे बियाणे तर थेट कंपनीतून आलेले असते, ते सीलबंद पोते असते, तर मग त्यात हार कसा? शंकररावांनी लगेच गव्हाचे बियाणे पुरवणाऱ्या कंपनीच्या वितरकाशी संपर्क साधला। त्यांनी संपर्क साधून मग शेवटी वितरकाने तपास केला आणि सांगितले की त्याच्याकडील सर्व माल व्यवस्थित तपासला जातो। हार मिळणे ही गोष्ट खूपच गंभीर आहे। हा माल ज्या कारखान्यातून येतो तिथे काहीतरी गडबड झाली असावी। मी त्वरित कंपनीच्या व्यवस्थापकाला कळवतो, असं मग तो म्हणाला। कंपनी व्यवस्थापनापर्यंत ही बातमी पोहोचली। एका शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनात सोन्याचा हार सापडणे ही गोष्ट कंपनीसाठी प्रतिष्ठेची होती। त्यांनी तात्काळ वितरक आणि शंकरराव यांच्या मार्फत रामजीशी संपर्क साधला आणि तो हार घेऊन कंपनीच्या मुख्य कार्यालयात येण्याची विनंती केली। मग रामजी, शंकरराव आणि वितरक असे तिघेही कंपनीच्या प्रशस्त कार्यालयात पोहोचले। कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्यांचे स्वागतही केले। रामजीने सोन्याचा हार त्यांच्या समोर ठेवला आणि झालेला सर्व प्रकार आता सांगायला सुरुवात केली। व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला तात्काळ कामाला लावले। त्यांनी ते गव्हाचे बियाणे ज्या कारखान्यात तयार झाले त्या कारखान्यात त्यांनी आता तपासणी सुरू केली आणि मग हा हार बियाणांमध्ये कसा मिळाला याचा शोध सुरू झाला। कारखान्यात व्यवस्थापन आणि तपासणी पथकाने गहू निवड म्हणजे सॉर्टिंग आणि पॅकिंग विभागावर अधिक लक्ष केंद्रित केले। गहू निवड करताना ते पोत्यांमध्ये भरताना हा हार आत पडला असावा असा त्यांचा अंदाज होता। मग व्यवस्थापकांनी त्या दिवशी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची चौकशी आता सुरू केली होती। अनेक कर्मचाऱ्यांनी काही पाहिले नाही असे सांगितले। शेवटी तपासणी पथक पॅकिंग विभागात पोहोचले, जिथे मोठ्या मशिनरीद्वारे गहू पोत्यांमध्ये भरले जातात। तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक होती सोनू। सोनू ही खूप गरीब कुटुंबातील होती।
नवऱ्याच्या अकाली निधनानंतर ती एकटीच आपल्या 2 लहान मुलांचा सांभाळ करत होती. तिच्या गळ्यात एक सोन्याचा छोटा हार होता. परंतु कंपनीचा सुद्धा नियम आहे की तुम्ही जर कामावर आला तर कोणतीही सोन्याची वस्तू तुम्ही घालू शकत नाही. परंतु त्या दिवशी सोनूने तिच्या लक्षात नव्हतं आणि ती गळ्यात सोन्याचा हार घालून आली होती. तिच्या लग्नात तिच्या माहेरच्यांनी मोठ्या कष्टाने बनवून दिलेला तो हार होता. तो हार तिच्यासाठी केवळ दागिने नव्हता तर तिच्या सौभाग्याचे आणि मुलांसाठीच्या भविष्यातील आशेचे प्रतीक होते. चौकशी दरम्यान जेव्हा तपासणी अधिकाऱ्यांनी सोन्याच्या हाराचे वर्णन केले तेव्हा सोनूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचे लक्ष तिच्या रिकाम्या गळ्याकडे गेले. घाबरत थरथरत्या आवाजात सोनूने सांगितले, साहेब, तो हार माझाच होता. मला माहिती होतं पण मी कसं सांगू, मी खूप घाबरले होते असं ती म्हणाली होती. मी ते पॅकिंग करत असताना मला माहीत नाही कसं पण माझ्या गळ्यातला हार कधीतरी मशीनमध्ये किंवा बियाण्यांच्या ढिगाऱ्यात पडला. तो हार हरवल्यापासून मी खूप रडले. तो माझ्या मुलांसाठी ठेवलेला शेवटचा आधार होता. पण मी भीतीने कोणालाही काही सांगितले नाही. मला वाटले की नोकरीवरून तुम्ही काढून टाकचाल असं. मग सोनूने त्या सर्वांना अखेर सांगितलं. व्यवस्थापकांनी तिची कहाणी ऐकली. त्यांच्या लक्षात आलं की पॅकिंग करताना यंत्राजवळ वाकून काम करत असताना हार चुकून बियाण्यांच्या ढिगाऱ्यात पडला असावा आणि मग तो गहू बियाण्यांच्या पोत्यात सीलबंद झाला असावा. सोनूच्या प्रामाणिक कबुलीने आणि रामजीच्या निर्भळ प्रामाणिकपणाने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणवले. मग व्यवस्थापकांनी सोन्याचा हार सोनूच्या हातात दिला. हार पाहून सोनूच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेचे भाव तरळले. त्यानंतर व्यवस्थापकांनी रामजीकडे पाहिले. ते म्हणाले, रामजी, तुमच्या प्रामाणिकपणाने आज एका गरीब माऊलीचा आधार परत मिळवून तुम्ही दिला. तुमच्यासारखे लोक या जगात असले तरच माणुसकी टिकून राहील. व्यवस्थापकांनी रामजीचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. त्यांनी रामजीला त्या हाराच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून अखेर त्यांनी थोडीफार रक्कम दिलीच, परंतु सोबतच त्यांच्या आयुष्यभर लागणारे गव्हाचे बियाणे मोफत देण्याची घोषणा केली. म्हणजे ज्या वेळेस गव्हाचा हंगाम येईल त्यावेळेस रामजींना एक बॅग आमच्या कंपनीकडून मोफत दिली जाईल असं मग त्यांनी सांगितलं. एका गरीब महिलेचा आधार त्याला परत केला. मग रामजीने सोनूच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, आई, काळजी करू नकोस, परमेश्वरच्या घरी उशीर असतो, अंधार नाही. रामजी, शंकरराव आणि वितरक जेव्हा आनंद गावात परतले तेव्हा रामजीच्या प्रामाणिकपणाची गोष्ट अखेर संपूर्ण गावात पसरली. तो हार आणि तो प्रसंग एका गरीब शेतकऱ्याच्या निस्वार्थ वृत्तीची आणि एका गरीब कामगाराच्या आशेची कहाणी बनून राहिली, जिथे प्रामाणिकपणाने सोन्यापेक्षा जास्त मूल्य कमवले. मग अक्षरशः या ठिकाणी कुठलाही शेतकरी असता तर त्याने असं केलंच असतं. मग या ठिकाणी दुसरी काही लोक असते तर त्यांनी असं केलं नसतं. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.